समास पाचवा. अनुमान निरशन. श्रीराम. पिंडासारिखे ब्रह्मांड रचना, नये आमुच्या अनुमाना. प्रचित पाहता नाना, मते भांबावती. श्रोते येथे विचारत आहे की पिंडासारखीच ब्रह्मांडाची रचना आहे असे सर्व सांगतात. ते आमच्या तर्काला पटत नाही. त्याची प्रचिती पाहावी म्हटले तर अनेक मतांचा गोंधळ दिसून येतो. जे पिंडी तेची ब्रह्मांडी, ऐसी बोलावयाची प्रौढी. हे वचन घडीने घडी, तत्वज्ञान बोलती. जे पिंडी तेची ब्रह्मांडी, अशी बोलण्याची एक पद्धत पडली आहे. तत्वचिंतक ही हे वाक्य वारंवार बोलतात. पिंड ब्रह्मांड एक राहटी, ऐसी लोकांची लोकधाटी. परिप्रत्ययाची परिपाटी, तगो न सके. पिंड ब्रह्मांड यांचे व्यवहार एकसारखेच असतात असे बोलण्याची लोकांची एक रीत झाली आहे. पण हे म्हणणे प्रत्ययापुढे टिकत नाही. स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण, हे चारी पिंडीचे देह जाण. विराट हिरण्य अव्याकृत, मूळ प्रकृती हे खून ब्रह्मांडीची. स्थूळ सूक्ष्म कारण आणि महाकारण हे चार पिंडांचे देह आहेत असे जाण व विशद हिरण्य, अव्याकृत आणि मूळ प्रकृती हे ब्रह्मांडाचे चार देह आहेत. हे शस्त्राघाटी जाणावी, परी प्रचिती कैसी आणावी. प्रचित पाहता गधा गोवी, होत आहे. शास्त्रामध्ये या प्रकारचे वर्णन आहे हे खरे, पण याची प्रचिती कशी घ्यावी? प्रचिती घेण्याचा प्रयत्न केला की सर्व गोंधळ होतो. पिंडी आहे अंतकरण, तरी ब्रह्मांडी विष्णू जाण. पिंडी बोली जेते मन, तरी ब्रह्मांडी चंद्रमा. वक्ता म्हणतो की पिंडात अंतकरण असते, तसा ब्रह्मांडात विष्णू जाणावा. पिंडात मन म्हणतात तर ब्रह्मांडात चंद्रमा आहे. पिंडी बुद्धी ऐसे बोलीजे, तरी ब्रह्मांडी ब्रह्मा ऐसे जाणीजे. पिंडी चित्त ब्रह्मांडी ओळखीजे, नारायणू. पिंडात जशी बुद्धी तसा ब्रह्मांडात ब्रह्मा जाणावा. पिंडात चित्त तसा ब्रह्मांडात नारायण आहे. पिंडी बोलीजे अहंकार, ब्रह्मांडी रुद्र हा निर्धार. ऐसा बोलिला विचार, शास्त्रांतरी. पिंडात अहंकार तोच ब्रह्मांडात रुद्र हे निर्धारपूर्वक शास्त्रामध्ये सांगितले आहे. तरी कोण विष्णूचे अंतकरण, चंद्राचे कैसे मन. ब्रह्म याचे बुद्धी लक्षण, मज निरोपावे. यावर परत श्रोता विचारत आहे की विजू म्हणजे अंतकरण कसे, चंद्र म्हणजे मन कसे आणि ब्रह्मदेवाला बुद्धी का म्हणतात ते मला सांगावे. नारायणाचे कैसे चित्त, रुद्रांकाराचा हेत. हा विचार पाहोन नेमस्त, मज निरोपावा. चित्त म्हणजे नारायण कसा आणि रुद्राला अहंकार म्हणण्यात काय हेतू आहे, या संबंधी सर्व विचार मला सांगावा. प्रचित निश्चयापुढे अनुमान, जैसे सिंहापुढे आले स्वान. खयापुढे खोटे प्रमाण, होईल कैसे. अनुभवाच्या निश्चयापुढे अनुमान म्हणजे सिंहापुढे कुत्रे यावे तसे आहे. ह्यापुढे खोटे कसे टिकून राहील. परी यास पारखी पाहिजे, पारखीने निश्चय लाहिजे. परीक्षा नसता राहिजे, अनुमान संशयी. पण हा निवाडा परीक्षावंत व्यक्तीशिवाय होऊ शकत नाही. जो पारखी असतो तोच ठामपणे सांगू शकतो. ज्याला परीक्षा करता येत नाही तो अनुमान करीत संशयग्रस्त होऊन राहतो. विष्णुचंद्र आणि ब्रह्मा, नारायण आणि रुद्रनामा. या पाचांची अंतकरण पंचके आम्हा, स्वामी निरोपावी. विष्णू, चंद्र, ब्रह्मा, नारायण आणि रुद्र
ह्यांना ब्रह्मांडाचे अंतःकरण पंचक का म्हणतात ते हे स्वामी तुम्ही आम्हाला समजावून सांगा. येथे प्रचित हे प्रमाण न लगे शास्त्राचा अनुमान. अथवा शास्त्री तरी पाहोन प्रत्ययो आणावा. वक्ता यावर म्हणतो की या जगात अनुभव हाच प्रमाण मानला पाहिजे. शास्त्रांच्या अनुमानाला काही अर्थ नाही. अथवा शास्त्रग्रंथात जरी पाहण्यात आले तरी तसा अनुभव येणे आवश्यक आहे. प्रचिती वीण जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणे. तोंड पसरून जैसे सुणे रडोन गेले. प्रत्यक्ष अनुभवा वाचून जे सांगितले जाते ते सर्व कंटाळ्याने वाटते. एखादे कुत्रे तोंड पसरून रडू लागते, ते ऐसे ऐकवत नाही तशी स्थिती होते. तेथे काय हो ऐकावे आणि काय शोधून पहावे. जेथे प्रत्ययाच्या नावे शून्याकार. जेथे प्रत्ययाच्या अनुभवाच्या नावाने शून्याकार असतो तेथे काय हो ऐकायचे आणि शोधून तरी काय पाहायचे. अवघे आंधळेची मिळाले तेथे डोळासाचे काय झाले. अनुभवाचे नेत्र गेले तेथे अंधकार. जेथे सर्व आंधळेच जमले असतात तेथे डोळ्याचे काय चालणार. अनुभवाचे नेत्र नसले की सर्वत्र अंधकारच भासणार. नाही दुग्ध नाही पाणी केली विष्ठेची सारणी. तेथे निवडावयाचे धनी ते एक डोंब कावळे. जेथे दूध व पाणी एकत्र केले असते तेथे पाण्याचा त्याग करून दूध ग्रहण करायला निरीक्षर विवेकी राजहंसाची आवश्यकता असते. संत हे गज हंसासारखे सारासार विवेकाने दृश्यवृष्टीचा त्याग करून आत्मवस्तू ग्रहण करतात. पण जेथे दूधही नाही आणि पाणीही नाही तेथे राजहंसाचे कामच नाही. जेथे केवळ विषयरूपी विष्ठेचे अस्तित्व आहे तेथे निवड करण्यास डोमकावळेच योग्य असतात. आपुले इच्छेने बोलिले पिंडा ऐसे ब्रह्मांड कल्पिले. परी ते प्रचितीस आले कोण्या प्रकारे. ज्याला जशी इच्छा झाली तशी कल्पना त्याने केली आणि त्याप्रमाणे बोलण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे पिंडाप्रमाणे ब्रह्मांडाची कल्पना केली. पण ते प्रचितीला कशा प्रकारे आणावे हे कोणी सांगत नाही. म्हणून हा अवघाच अनुमान अवघे कल्पनेचे रान. भली न घ्यावे आडरण तस्करी घ्यावे. म्हणून हे सर्व बोलणे अनुमानचे आहे, सर्व काल्पनिक आहे, शब्दारण्य आहे. भल्या माणसाने आडरणात शिरू नये. चोर असतात तेच आडरणात शिरतात. कल्पून निर्मिले मंत्र देवते कल्पना मात्र. देव नाही स्वतंत्र मंत्राधीन. निरनिराळ्या लोकांनी कल्पना करून मंत्र निर्माण केले व त्याप्रमाणेच देवही कल्पनेने निर्मिले. ते देव स्वतंत्र नसतात तर मंत्रांच्या अधीन असतात. येथे न बोलता जाणावे बोलणे विवेका आणावे. आंधळे पाऊले ओळखावे विचक्षणे. या गोष्टी अधिक स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकता नाही. यातील अभिप्राय विचारायच्या योगे शहाण्यांनी जाणून घ्यावा. आंधळ्याच्या चालण्याच्या पद्धतीवरूनच हा आंधळा आहे हे शहाणी माणसे ओळखतात. जयास जैसे भासले तेने तैसे कवित्व केले. परी हे पाहिजे निवडिले प्रचितीने. ज्याला जसे भासले तसे त्याने वर्णन केले, पण अनुभव घेऊन त्यातील खऱ्या खोट्याची निवड केली पाहिजे. ब्रह्मयाने सकळ निर्मिले ब्रह्मयास कोणे निर्माण केले. विष्णूने विश्व पाळिले विष्णूस पाळिता कवणू. ब्रह्मदेवाने सर्व वृष्टी निर्माण केली, पण त्या ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केले. विष्णू विश्वाचे पालन करतो, पण त्या विष्णूचे पाल्य कोण करतो. रुद्र विश्व संहार करता
परी कोण रुद्रा संहारिता, कोण काळाचा नियंता कळला पाहिजे. रुद्र सर्व विश्वाचा संहार करता आहे, पण त्या रुद्राचा संहार कोण करतो, काळाचा नियंता कोण आहे, हे सर्व कळले पाहिजे. याचा कळेना विचार, तो अवघा अंधकार. म्हणून या सारासार विचार करणे. जोपर्यंताचा विचार कव्य नाही तोपर्यंत सर्व अंधकार असतो. म्हणून सती विचार करणे आवश्यक आहे. ब्रह्मांड स्वभावेची झाले, परंतु हे पिंडाकार कल्पिले तरी प्रत्यायाले नाही कदा. ब्रह्मांड हे अगदी सहजच निर्माण झाले, परंतु याला पिंडासारखे कल्पिले गेले. पण जरी कल्पना केली तरी तसा अनुभव कधी आलाच नाही. पाहता ब्रह्मांडाची प्रचिती कित्येक संशय उठती, हे कल्पनिक श्रोती नेमस्त जाणावे. ब्रह्मांडाची प्रचिती घ्यावी म्हणून विचार करू लागले की अनेक संशय निर्माण होतात. म्हणून श्रोत्यांनी हे सर्व काल्पनिक आहे हे नीटपणे जाणून घ्यावे. पिंडासारिखे ब्रह्मांड रचना कोण आणितो अनुमाना. ब्रह्मांडी पदार्थ नाना ते पिंडी कैचे. पिंडासारखी ब्रह्मांडाची रचना आहे असे म्हणणारे अनुमानच करत असतात. ब्रह्मांडात अनेक पदार्थ आहेत, ते पिंडात कोठे आढळून येतात. औटकोटी भूतावळी, औटकोटी तीर्थावळी, औटकोटी मंत्रावळी पिंडी कोठे. ब्रह्मांडात 3.5 को भूते आहेत, 3.5 को तीर्थे आहेत, 3.5 कोय मंत्र आहेत, पण पिंडात हे असणे शक्य नाही. 33 कोटी सुरवर, 88 सहस्र ऋषीश्वर, 9 कोटी कात्यायनीचा विचार पिंडी कोठे. ब्रह्मांडात 33 कोटी देव आहेत, 88,000 ऋषीश्वर आहेत, 9 कोटी कात्यायनी आहेत, हे सर्व पिंडात कोठे आहे. चामुंडाच्या 56 कोटी, कित्येक जीव कोट्यानुकोटी, 84 लक्ष योनींची दाटी पिंडी कोठे. ब्रह्मांडी पदार्थ निर्माण झाले, पृथ्वाकारे वेगळाले, तेही तितुके निरोपिले पाहिजेत पिंडी. ब्रह्मांडात 56 कोटी चामुंडा आहेत, कित्येक प्रकारचे जीव कोट्यानुकोटी आहेत, एकूण 84 लक्ष योनींची दाटी झालेली आहे, हे पिंडात कोठे आहे. अशा ब्रह्मांडात विविध आकाराचे अनेक पदार्थ निर्माण झाले आहेत, तितके पिंडात दाखविता येणारच नाहीत. जितुक्या औषधी तितुकी फळे, नाना प्रकारी रसाळे, नाना बीज धान्ये सकळे पिंडी निरोपावी. असंख्य औषधी, नाना प्रकारची रसाळ फळे, नाना बीजे, सर्व प्रकारची धान्ये पिंडात दाखवून देता येतील का. हे सांगता पूर्वेना तरी उगेची बोलावेना, बोलिले न येता अनुमाना लाजिरवाणे. असे कितीही सांगितले तरी पुरे पडणार नाही. उगीचच बोलण्यात काही अर्थ नाही. जे वर्णन केले आहे त्याचा अनुभव आला नाही तर लाजिरवाणे ठरेल. तरी हे निरोपिले नवचे, फुकट बोलता काय वेचे. या कारणे अनुमानाचे कार्य नाही. तरी हे वर्णन करण्यात अर्थ नाही. फुकट बोलण्यात काय खर्च होते, म्हणून अनुमानाने बोलण्याने काहीच कार्य साधले जात नाही. 5 भूते ते ब्रह्मांडी, आणि 5ची वर्तती पिंडी. याची पहावी रोकडी प्रचित आता. ब्रह्मांडात 5च महाभूते आहेत, तशीच ती पिंडतही 5च क्रियाशील आहेत. याचा प्रत्यक्ष शेकडा अनुभव कोणीही घ्यावा. 5 भूतांचे ब्रह्मांड, आणि पंचभूतिके पिंड. या वेगळे ते उदंड अनुमान ज्ञान. ब्रह्मांड हे पंचभौतिक आणि पिंड ही पंचभौतिकच आहे. हाच पिंडी ते ब्रह्मांडी याचा खरा अर्थ आहे. इतर सर्व गोष्टी काल्पनिक आहेत. जितुके अनुमानाचे बोलणे, तितुके वामन प्राय त्यागणे.
निश्चयात्मकतेची बोलणे प्रत्ययाचे. अनुमानाचे जे काही बोलणे असले ते वांतीप्रमाणे त्यागावे. जे ज्याचे अनुभवाचे बोल्य असते ते निश्चय पालक असते. जेची पिंडी तेची ब्रह्मांडी, प्रचित नाही की रोकडी. पंचभूतांची तातडी दोहीकडे. जे पिंडी ते ब्रह्मांडी याची रोकडी प्रतीती आता आली ना. दोन्हीकडे पंचमहाभूतांचीच गर्दी वर्तणूक आहे. मोनी देहीचे थानमान, हा तो अवघाची अनुमान. आता एक समाधान, मुख्य ते कैसे. म्हणून पिंड व ब्रह्मांड दोन्हीतील देहांची स्थाने, प्रमाण इत्यादी सर्व अनुमान म्हणजेच काल्पनिक आहे हे जाणून घ्यावे. आता मुख्य खरे समाधान कसे असते ते पाहूया. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे अनुमान निरसन्नाम समास 5वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अनुमान निरसन्नाम समास 5वा समाप्त.